आहार संभव वस्तू रोगच्चाहार संभवः हिताहित विशेषाच विशेषः सुख दुःखयोः. म्हणजेच काय की चरकाचार्याने सांगितलंय की सतत झिजणाऱ्या शरीराचं आहारातून पोषण व्हावं आणि चुकीच्या आहार विहाराने जर काही रोग निर्माण झाले तर ते आयुर्वेदिक औषधोपचाराने बरे करावे. थोडक्यात काय तर आहार हेच औषध आहे. जवळजवळ 50% आजार आपले तुम्ही फक्त आहाराचं पथ्य पाळलं तरी सुद्धा बरे होतात. मधुमेह, तुम्ही जर साखर जास्त खाल्ली तर तो वाढणार, तुम्ही जर पथ्य पाळलं तर तो आटोक्यात राहणार. तसंच रक्तदाब आहे, तुम्ही जर तेलकट पदार्थ खूप खाल्ली किंवा व्यायाम नाही केला तर तुमचा नकळत बीपी वाढला जाणार. आणि जर तुम्ही तेच आटोक्यात ठेवलं म्हणजे तुम्ही तेलकट सगळं जेवण बंद केलं, नॉर्मल हेल्दी घरचा आहार घेतला तर तुमचा रक्तदाब नॉर्मल राहणार. आता गेल्या 25 वर्षांपासून मी वंध्यत्वाची प्रॅक्टिस करते, तर अनेक IUI, IVF फेल झालेले रुग्ण, दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केलेले रुग्ण, फेल झाल्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यात दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये येतात. त्याच्यामध्ये असतात सगळ्यात महत्वाचं क्रॉनिक पीसीओडीचे पेशंट्स असतात की त्यांचं वेट गेन झालेलं असतं, हार्मोन्स इम्बॅलन्स असतात, अंड नीट बनत नाही किंवा हायपोथायरॉइडिझम आहे, ओबेसिटी आहे, डायबेटीस आहे, असे अनेक आजार आपण बरे करू शकतो. आणि हे आजार कमी झाले की आपोआप तुमचं वंध्यत्वाचा सामना जो प्रॉब्लेम आहे तोही बरा होतो. तर सगळ्यात महत्वाची मी आज 5 पांढरे विषय तुम्हाला सांगते की त्याच्या ते जर तुम्ही खाणं टाळलं ना तरी तुम्ही जे काही उपचार घेतायत वंध्यत्वाचे त्यासोबत हा आहार पाळा, तुम्हाला बघा महिन्याभरात प्रेग्नन्सी राहील. 1 नंबर साखर, 2 मैदा, 3 मीठ, 4 साबुदाणा आणि 5वं वनस्पती तूप हे आहारातनं पूर्णपणे काढून टाका, तुम्हाला प्रेग्नन्सी राहून जाईल.